खूप साऱ्या नाट्यमय घडामोडीनंतर उद्या भारत आणि पाकिस्तानची मॅच होणार आहे. या मॅचचं जर विश्लेषण केलं तर ही मॅच कोलंबो येथील प्रेमदासा स्टेडियम येथे होणार आहे आणि प्रेमदासा स्टेडियमची बाउंड्री थोडी मोठी आहे, त्यामुळे इथे स्पिनर गोलंदाजांना नक्कीच मदत मिळते. जर उद्या भारतीय संघाचा विचार केला तर यामध्ये वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल यासारखे चांगले स्पिनर ऑलरेडी आहेत. तसेच उद्या कुलदीप यादव यांची खेळण्याची शक्यताही खूप जास्त आहे. जर कुलदीप यादव खेळला तर त्याच्या जागेवर हर्षदीप सिंगला बाहेर बसावं लागेल आणि अजून एक चेंज होऊ शकतो. जर अजून एक स्पिनर खेळवायचा असेल तर वॉशिंग्टन सुंदर हा सुद्धा इन होऊ शकतो आणि त्याच्या जागेवर जर मग रिंकू सिंगला बाहेर बसावं लागेल, कारण वॉशिंग्टन सुंदर हा फलंदाजी सुद्धा करू शकतो. त्याचप्रमाणे जर पाकिस्तानचा विचार केला तर पाकिस्तानकडे सुद्धा उस्मान तारिक सारखा एक चांगला गोलंदाज आहे, ज्याची एक अनोखी बॉलिंग शैली आहे, त्यामुळे त्याच्यावर प्रहार करणं हे फलंदाजांना नक्कीच कठीण काम आहे. त्यामुळे भारतीय फलंदाज त्याला कसं टॅकल करतील हे बघावं लागेल. जर बॅटिंगचा विचार केला तर भारतीय बॅटिंग ही खूप डेप्थमध्ये अभिषेक शर्मापासून ईशान किशन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, शिवम दुबे यासारखे फलंदाज नक्कीच कोणत्याही वेळी मॅच फिरवण्याची ताकद ठेवतात. जर पाकिस्तानच्या टीमचा फलंदाजीचा विचार केला तर याच्यामध्ये साहेबजादा फरहान हा नक्की चांगल्या फॉर्ममध्ये आहे. याने जर स्टार्टिंग चांगली करून दिली तर बाकीच्या प्लेअरवर प्रेशर कमी होईल आणि नक्कीच पाकिस्तानसुद्धा एक चांगली कामगिरी करू शकतो. पण शेवटी 11 प्लेअरचा जर विचार केला तर भारतीय संघ हा एक परफेक्ट आणि खूप स्ट्रॉंग संघ आहे. त्यामुळे भारतीय संघाला ही मॅच जिंकण्यामध्ये कोणताही अडथळा येणार नाही. ही आणखी एक महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे उद्याच्या मॅचनंतर भारतीय संघाचे प्लेअर हे पाकिस्तानच्या संघाच्या प्लेअरसोबत हँडशेक करेल का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा.